आपले सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। या महापालिकेचा करायचं काय? या महापालिकेचा करायचं काय? या महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नवी मुंबई कोपरखैरणे विभागात आज जनतेचा संताप। महापालिकेकडे वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सेक्टर 5 ते 8 अण्णासाहेब पाटील गार्डन या ठिकाणी महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी साखळी उपोषणाला जोरदार सुरुवात करण्यात आली। गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध केले नाहीत, सीसीटीव्ही नाही, बसण्याची फिरण्याची योग्य सोय नाही, स्वच्छतेचा अभाव आहे आणि पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय। या सगळ्या समस्यांमुळे नागरिकांनी आता थेट रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनात फक्त शिवसेना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवत हे आंदोलन आता पक्षीय चौकटीत न राहता लोक चळवळीत रूपांतरित होत आहे। रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जोपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण मागे घेणार नाही। महापालिकेने आता तरी जागा होऊन नागरिकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा दिला आहे। ही केवळ कोपरखैरणेची लढाई नाही तर प्रत्येक नागरिकाच्या हक्काची लढाई आहे। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। महानगरपालिकेचं करायचं काय? आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व जनतेच्या विषयासाठी मी हा उपोषण करत बसलो। गेल्या महिन्यात आपण मे महिन्यामध्ये 7 तारखेला उपोषण बसलो, परंतु त्याने लिहून दिलं की तुमची कामे आम्ही करून देऊ। 2 महिने झाले, 3 महिने झाले, स्मरणपत्र देऊन सुद्धा त्यांच्या आधीपर्यंत काहीच नाही हालचाल। म्हणून हा साखळी उपोषण निव्वळ फक्त या इथल्या जनतेसाठी मी उपोषणासाठी बसत आहे। इथल्या भरपूर अशा समस्या आहेत। आता उदाहरणतः हा आपण गजबो हा महापालिकेने बांधलेला आहे, इथे बेंचेस पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी। आज बेंचेस तुम्ही बघा आहेत का? उद्यान म्हणजे काय? नवी मुंबईचं नाव लेखलं जातं भारत देशामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेचं, परंतु ही परिस्थिती असताना उद्यानामध्ये तुम्ही बेंचेस देऊ शकत नाही, उद्यानामध्ये तुम्ही लहान मुलांसाठी खेळणी देऊ शकत नाही, सीसी कॅमेरा लावू शकत नाही, एवढं तुम्ही खर्च करता। पण हे विषय काय ते महत्वाचं बघा, इथं पाणी साचलं जातो, उद्यानामध्ये पाणी जाण्यासाठी निचारा पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना येता जाता त्रास होतो, इथे अनेक प्रकारच्या लई समस्या आहेत। इथे मी स्वतः बोललो ना, इथे जनतेची तुम्ही माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे विषय मांडला त्यांच्यापर्यंत। माझं एवढंच म्हणणं की मी जनतेचे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय महापालिकेला, किंवा त्यांना सांगितलेलं की तुम्ही इथल्या समस्या सोडवा। त्याचबरोबर आमच्या कंटेनमेंट जे आहेत कामं, ती कामं झाली नाहीत, 30% कामं झाली, 70 कामं सोडून दिली। अनेक रस्ते सुद्धा खड्डे पडलेले, रस्ते हवे पलीकडे जायला 15, 16, 17 आम्ही ते जायला त्या पलीकडे 15, 16 जाताना इथल्या रहिवाशांना तिथं स्कायवॉक दिला पाहिजे। अनेक प्रकारच्या अशा समस्या आहेत, अनेक समस्या आहेत। आता तुम्ही माहिती असेल फेरीवाले आहेत,
फेरीवाले धंदे करतात, परंतु ज्या त्यांना बायोमेट्रिक झालेली आहे, बायोमेट्रिक दिलं त्यांना लायसन्स द्यायला काय होतोय? कोणामुळे थांबलेलं आहे? कशासाठी थांबवलंय? महापालिकेने केलं पाहिजे. माझं एवढंच रोष आहे की आम्ही या लोकांसाठी सर्व काय करायचं आहे, परंतु ही समस्या ही आता मी उपोषणाला बसलोय, याच्या पुढे चालू ठेवणार आहे. मी माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तसं मी बसणार आहे. ते साखली उपोषण इथल्या लोक सुद्धा बघा इथं बसलेले आहेत. आज इथे सर्वच आमचे शिवसैनिक, आमचे राष्ट्रवादीचे पण आहेत, शिवसेनेचे पण आहेत, इथले मूळ स्थानिक लोक पण आहेत, महिला कार्यकर्ता पण आहेत, शिवसैनिक सर्वांनी इथे सहभाग घेतलेला आहे. हबोबा महाराज ज्यांना इथं अडचण म्हणजे त्यांना माहित आहे का इथे त्यांनी मला सपोर्टिंग करतात, त्याच्यामुळे ती लोक आज आम्ही हा साखळी उपोषणाचा विषय घेतलेला आहे. काहीच कामं केली नाही साहेब, काय बोलायचं. आता बोललोय तर आता पाऊस तर तुम्हाला माहिती आहे, पाऊस तर चालू झालेला आहे. रापाणा शाळेच्या पाठीमागे सुद्धा जो प्रकार होतो पूर सारखी परिस्थिती, ते तर नाहीच. फक्त मला चॉकलेट प्लॅस्टिकची चॉकलेट दिलेत, काय आहे ना ते खात राहायचं, चावत राहायचं, ती दुसरं काय नाही दिलं तरी करू शकत नाही. ते प्रशासन कुठेतरी वेळ काढूपणा करते असं वाटतं का? प्रशासन वेळ काढूपणा पाहतेच आणि त्या गोष्टीवरती त्यांनी असा पुढे ढकलत चालले. आता काय इथे यंत्रणा नाहीत, हे या लोकांना महापालिकेचे अधिकारी एवढे माजलेले आहेत, त्यांना हे काम करायला पाहिजे. साधा सुद्धा तुम्ही बेंचेस देऊ शकत नाही, इथल्या स्थानिक लोकांना बेंचेस नाही देऊ शकत बसायला. बाकडे आज कुठे बसलो बघा ना, आम्ही खाली बसलो, इथं बाकडे दिसतात का? तुम्ही उद्यानामध्ये स्वतः बघा, चॅनलवाल्यांनी बघा इथे बाकडे आहेत का, खेळणी बघा आहेत का? लाजीरवाणी वाटते गोष्ट ही. एकीकडे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या ठिकाणी महापालिका करोड रुपये खर्च करते, परंतु या ठिकाणी आज पालिकेची तिजोरी खाली झाली, त्यामुळे खर्च करत नाही असं वाटतं. खर्च करत नाही का दबाव येतोय हा प्रकार तो मला विचार नाही करायचा. मी उपोषणाला बसला आणि तो उपोषणामधून करूनच घेणार, त्याशिवाय मी इथून हलणार नाही. स्थानिक रहिवाशांच्या नियमांतर्गत कामे झालीच पाहिजे. रस्त्यांची दुरस्ता रवी म्हात्रे साहेब आगे बढ़ो, रवी म्हात्रे साहेब आगे बढ़ो. तुमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका याच्यापूर्वी आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत उपोषण केलेलं आहे. बऱ्याच वेळा ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आयुक्तालय, महानगरपालिका इथे धाव घेतली सर्व, तरी कुठल्याही प्रकारचं इथे आम्हाला काही सहकार्य भेटलं नाही. उदाहरणार्थ या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारची खेळणी, तसेच वयोवृद्ध लोकांसाठी बेंचेस, हे पडलेले खड्डे, फक्त नावाला झाडं उभी आहेत. त्या झाडांना बघा तुम्ही थोडंसं बघून घ्या, इथे थोडे कोणत्याही झाडाला मातीचा हा प्रकार नाही आहे. तरी ह्या आमच्या मागण्या न पूर्ण केल्या तर आम्ही ह्याच्या पुढे आमच्या पक्षाच्या मार्फत आणि स्थानिक रहिवाशांच्या यांना संघटित करून मोठं तीव्र आंदोलन करू. याची आम्ही महानगरपालिका, स्थानिक वार्ड ऑफिस यांना आम्ही हा इशारा देतोय. याच्या पुढे उग्र आंदोलन आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही करू. उदाहरणार्थ इथे आपला 5-6चा जो नाका आहे, पलीकडे शाळा आहेत, वयोवृद्ध लोकांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, ना स्पीड ब्रेकर, लहान मुलांना इकडे रापाणा एक शाळा, अशा भरपूर कॉलेज आहेत, जायला रस्ता नाही आहे, मोठा अडथळा होतो, बरेचसे असे अपघात झालेले आहेत. तरी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत तीव्र आंदोलन करू असा आम्ही इशारा देतो. मी उपशहर संघटक बेबीताई लांडगे. इथे गार्डनमध्ये इतके पाणी भरलेलं असतं, माणसानं गार्डनमधनं बाहेर जाण्याचं काही साधन नसतं, पूर्ण गुडघ्या एवढं पाणी भरलेलं असतं. इथे गवताच्या गार्डनमध्ये पण खूप पाणी भरलेलं असतं, उद्यानामध्ये पण. आणि किती वारंवार मुलांच्या खेळणीसाठी, बँडसाठी
आम्ही पाठीमागे पण एकदा उपोषण केलं होतं आणि सारखं पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीये आणि पालिका कुठेतरी नागरिकांना वेठीस धरते असं वाटतं. पालिका नागरिकांना वेठीस धरते आणि पाण्याचा निचराही होत नाही, पाणी व्यवस्थित येत नाही, पाण्याच्या लाईनी अपुऱ्या टाकलेल्या आहेत, कोणालाही पाणी व्यवस्थित येत नाहीये. जनतेचे खूप हाल होतात पाण्यासाठी. पावसामध्ये जागी पाणी भरतंय. पालिकेचा निष्काळजीपणा हा दिसतोय. त्यासाठी जनता खूप त्रस्त झालेली आहे. त्यासाठी आम्ही हे साखळी उपोषण केलेलं आहे. यावेळी कोपरखेरणे वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त यांनी बोलताना सांगितले की रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेबांनी प्रामुख्याने जे साखळी उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने स्थापत्य विषयक कामाचे बहुतांश समावेश आहे. या संदर्भात मी म्हात्रे साहेबांशीही चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या त्या उपोषणामध्ये ज्या विशेष बाबी आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी उपअभियंता यांनाही मी सूचित केलेलं आहे का त्यांच्या जे कामं असतील त्या तातडीने त्याला कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे या संदर्भात अजूनही काही मुद्दे असतील, या संदर्भामध्ये अजूनही काही विषय असतील, त्यामध्ये उद्यानची असेल, CCTV लावण्याच्या संदर्भात आपण कार्यकारी अभियंता विद्युत यांनाही यापूर्वीच सर्व उद्यानामध्ये CCTV लावण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. ती कार्यवाही कदाचित लवकरच होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.